सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे। तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि पैसे 1500 रुपये कधी खात्यात येतील याबद्दल तुम्ही वारंवार रोज प्रश्न विचारत होते। अखेर बघा पैसे आले बहिणींनो, तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले। SMS आले, हे बघा SMS आले आणि अखेर मे महिन्याचा जो हप्ता तो जमा झाला। हे बघा तुम्ही कमेंट बघू शकता, वाव यस आले सर आत्ताच। हे बघा पैसे आले। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पैसे आले, बघा पुणे जिल्ह्यात देखील पैसे आलेले आहेत, सर्वीकडे पैसे आले आहेत, सर्वांना पैसे मिळाले। मे महिन्याचा हप्ता अखेर सुरू झाला। मे महिन्याचे 1500 रुपये खात्यात जमा होणे सुरू झाले। तर बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात। ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे येतील ते पण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि आजच्या ताज्या बातम्या बघा। तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। तर बघा पुणे जिल्ह्यात पण पैसे आलेत, त्यानंतर आताच नुकते पैसे खात्यात जमा झाले। बघा सुरुवात झालेली आहे। ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले संदर्भात कमेंट करा आणि ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी नाही म्हणा किंवा नो म्हणा। ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याबद्दल सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। सर्वात मोठी आनंदाची अपडेट पैसे येणे सुरू झाले। हे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये ताज्या बातम्या देखील बघणार आहोत। त्यामध्ये बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर मे महिन्याचा हप्ता सुरू झाला। मे महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू झाले। याबद्दल तर आपण अपडेट बघितली। पैसे आलेले बहिणींनो तुमच्या खात्यात चेक करा आणि आता बँकेत आणि ग्राहक केंद्रावरती तुफान गर्दी आपल्याला पाहायला भेटणार आहेत, कारण सर्व बहिणी आता पैसे काढणार आहेत। तर बघा पैसे आलेले आहेत, तुम्ही पैसे काढू शकता। तुमचे मे महिन्याचे पैसे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत। त्यानंतर बघा महत्त्वाचं, ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुमच्या खात्यात आज कोणत्या वेळेत ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी सांगत आहे, तुमच्या खात्यात कधी पैसे येतील। काही किंचित बहिणी आहेत ज्यांना पैसे अजूनपर्यंत भेटलेले नाहीत, त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे मिळतील त्याबद्दल पण सांगतो। आणि बघा आजच्या ताज्या बातम्यामध्ये आपण जबरदस्त ताज्या बातम्या बघणार आहोत। त्यामध्ये महत्त्वाची बातमी पहिली, तर बघा आता तुम्हाला 3 महिन्याचे जे काही रेशन आहे, 3 महिन्याचे रेशन तुम्हाला मिळणार आहे। 3 महिन्याचे धान्य तुम्हाला मिळणार आहे, 3 महिन्याचे डायरेक्ट एकत्र। आता 3 महिन्याचे एकत्र का दिले जात आहे त्याबद्दल जी बातमी आहे ती बातमी तुम्हाला बघायची आहे व्हिडिओमध्ये। तुम्हाला ती बातमी पुढे पाहायला भेटेल, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। 3 महिन्याचे एकत्र तुम्हाला रेशन मिळणार आहेत, म्हणजे एकच वेळेत बघा, एकाच वेळेत तुम्हाला 3 महिन्याचे रेशन मिळणार आहे। आता त्या कोणत्या तारखेला तुम्हाला 3 महिन्याचे एकत्र रेशन दुकानावरती भेटणार आहे त्याबद्दल अपडेट समजून घ्या। त्यानंतर आपण माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये बातमी PM किसान योजनेसंदर्भात। हे बघा PM किसान योजनेचे 2000 रुपये संदर्भात आपण बातमी बघणार आहोत। त्यानंतर पुढील बातमी बघणार आहोत आपण पावसासंदर्भात पण बातमी बघणार आहोत, पावसासंदर्भात। आणि त्यानंतर अजून पुढे एक बातमी आहे, ती बातमी म्हणजे पावसामुळे नागरिकांना 10,000 रुपये बघा। पावसामुळे नागरिकांना 10,000 रुपये देण्याचा सरकारचा निर्णय। पावसामुळे नागरिकांना 10,000 रुपये संदर्भात पण जी बातमी आहे ती बातमी पण तुम्हाला सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तर आजचा हा व्हिडिओ अतिशय दमदार आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वात मोठ्या बातम्या बघणार आहोत। पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात पहिले अपडेट बघूया, त्यानंतर ज्या महत्त्वाच्या
ताज्या मोठ्या बातम्या समोर आलेल्या आहेत, त्या बातम्या पण आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। हे बघा पैसे आलेले आहेत, पुणे जिल्ह्यात असो सर्व जिल्ह्यात पैसे आलेले आहेत। आता जेवढे कमेंट येतील तेवढे कमेंट इथे तुम्हाला आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। व्हिडिओच्या जे पुढील व्हिडिओ असतील त्यामध्ये सर्व तुमचे कमेंट दाखवले जाणार आहेत, त्यामुळे पटापट कमेंट करा। ज्यांना पैसे आले नाहीत आता त्या संदर्भात अपडेट बघा। लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचे पैसे आले, मे महिन्याचे 1500 रुपये आले। सांगितलं जात होतं की तुम्हाला 2 महिन्याचे एकत्र 3000 रुपये मिळतील, परंतु बघा मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला। चला आता ज्यांना पैसे आले त्यांच्यासाठी तर खुशखबर आहे, परंतु बाकीच्यांच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा। आज तुमच्या खात्यात किती वाजता पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत त्याबद्दल माहिती जाणून घ्या। हे बघा सर्व माहिती तुम्हाला देतो। माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा बरं, आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। ओके, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा। चला आता आपण जाणून घेऊया सर्व अपडेट, महत्त्वाची बातमी। तर लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला इथून व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण महत्त्वाच्या अपडेट आहेत, महत्त्वाच्या बातम्या देखील आहेत। पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती जाणून घेऊया। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेश राज्य सरकारच्या, हे बघा, तर ही जी योजना आहे पहिले मध्य प्रदेशमध्ये सुरू होती, हे बघा, त्यामुळे मध्य प्रदेश, एक मिनटं, हां बघा, मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात केली। तर लाडक्या बहिणींना 11वा हप्ता, बघा 11वा हप्ता येणे सुरू झालेला आहे। तर बघा आता जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा झालेला आहे। तर 1500 रुपये दर महिन्याला तुम्हाला मिळतात आणि 1500 रुपयेच लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेले आहेत। पुढे बघा, तर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल असा मोठा सवाल उपस्थित होता। तर मे महिन्याच्या हप्त्यासाठी अजून किती दिवस वाट बघायची आहे, किती दिवस वाट बघावी लागेल, असे अनेक सवाल तुमच्या मनात होते। खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब जे आहेत, अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकत्याच काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या मे हप्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली असल्याचं विधान केलं होतं। आणि बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 3.37 कोटी रुपयाच्या फाईलवर सही करण्यात आली आणि हे पैसे मंजूर होताच मे महिन्याचे पैसे जमा झाले। मे महिन्याचे 1500 रुपये लगेच आले। अखेर हे पैसे खात्यात जमा झाले, लाडक्या बहिणी खुश झाल्या। तर बघा वाट थोडी बघावी लागली, थोडा उशीर झाला, परंतु पैसे आलेच। खरं तर दर महिन्याच्या 20 तारखेला पैसे येऊन जायला पाहिजे, परंतु काही थोड्याफार तांत्रिक अडचणीमुळे, आता या 2-3 महिन्यापासून आपण बघत आहोत काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे हा प्रॉब्लेम पाहायला मिळत आहे की 20 तारखेला पैसे न येतात महिन्याच्या एंडिंगला, महिन्याच्या शेवटी पैसे खात्यामध्ये जमा होत आहे। नाहीतर मग काय होत आहे की तो महिना तर संपून जातो, परंतु पुढील महिना लागून जातो आणि पुढील महिन्याच्या सुरुवातीला 2-3 तारखेपर्यंत पैसे येऊन जातात। असे पद्धतीने पैसे चालू आहेत, अशा पद्धतीमध्ये पैसे चालू आहेत। बघा ठीक आहे, पैसे आलेले आहेत बहिणींनो। आता बघा खुशखबर, ज्यांना आले नाहीत त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे भेटणार आहेत त्याबद्दलची अपडेट आहे, ती अपडेट बघा आता। तर आता ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट, हे बघा, भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले, भरपूर। आणि आता काही बहिणींच्या खात्यात पैसे अजून आले नसतील तर हा व्हिडिओ आता इथून पूर्ण बघा। हे बघा, आता यासाठी काही कारण असू शकतात,
आता पहिली ही कारण जरी असतील तर पैसे तुमचे थांबवले जातील किंवा पैसेच मिळणार नाहीत. हे बघा, आता जरी तुमच्याजवळ 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही अपात्र झालेला आहात. अपात्र. तुम्ही सरकारी नोकरीत असाल तरी देखील तुम्ही अपात्र झालेला आहात. त्यानंतर 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न तुमचं जास्त गेलं असेल तरी पण तुम्ही अपात्र झालेला आहात. आयकरदाता असाल तरी तुम्ही अपात्र झालेला आहात. ओके. अजून काय निकष आहेत त्यामध्ये? असे काही निकष आहेत. 2-2 योजनेचा अजून तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही अपात्र आहेत, अशा पद्धतीने. ओके. आणि जरी तुमचं आधार कार्ड, हे बघा, आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, तुमचं बँक कुठलं पण असू द्या, परंतु तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुमचे पैसे थांबवले जातील. मग जे पैसे थांबवलेले आहेत ते पुढील महिन्यात तुम्हाला पुढील महिन्याच्या हप्त्यासोबत ते पैसे मिळणार आहेत. त्यामुळे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तेवढं काम करून घ्या, तरच तुमच्या खात्यात पैसे येतील. ओके. आता इथे तुमचा सवाल असेल की आमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, सर्व व्यवस्थित आहे, तरी पण आम्हाला पैसे काही अजून आलेले नाहीत. तर बघा, तर अशा सिच्युएशनमध्ये जरी तरी पण तुम्हाला पैसे आले नसतील तर बघा, यासाठी पुढील 1-2 तासात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. नाहीतर पुढील 10-20 मिनिटात देखील पैसे जमा होऊ शकतात, कारण सुरुवात झालेली आहे. असं नाही की डायरेक्टली एकदाच सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जातात, असं नाही. हळूहळूपणे जिल्ह्यानुसार पैसे येत असतात. आता तुमच्या जिल्ह्यात पण पैसे आले असतील. आता पुणे जिल्ह्यात आले आणि बाकीच्यांना पुणे जिल्ह्यात काही बहिणींना जरी पैसे आले नसतील तर अजून 2-3 तास वाट बघा, 2-3 घंटे अजून वाट बघा, 100% तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. आणि जरी नाहीच आले तर पुढील 1 किंवा 2 दिवस वाट बघा, पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जाईल. आलं तुमच्या लक्षात बहिणींनो? तर पुढील 1-2 तासात किंवा 1-2 दिवसात तुमच्या खात्यात पण पैसे येऊन जाणार आहेत. आलं लक्षात? तर अशी पद्धतीची ही अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आणि मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. मे महिन्याचा हप्ता खात्यात आलेला आहे. तर ज्यांना आलं नसेल त्यांनी पुढील 1-2 तास वाट बघा, नाहीतर पुढील 1-2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे 100% येऊन जातील. आलं लक्षात? ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. चला आजच्या ताज्या बातम्या बघा आता. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली. आता आपण आजच्या ताज्या बातम्या बघणार आहोत. बघा, अतिशय दमदार बातम्या. तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. जूनमध्येच 3 महिन्याचे धान्य मिळणार एकत्र, पावसामुळे राज्य सरकारचा निर्णय. हे बघा, पावसाळा आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेता शिधापत्रिकेवरील 3 महिन्याचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धान्याची उचल 31 मेपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुदडकर यांनी दिली आहे. तर बघा, या धान्याची जी काही उचल आहे ती 31 मेपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर बघा, तसेच ग्राहकांनी जूनमध्ये, हे बघा, जूनमध्ये 3 महिन्याचे धान्य एकत्रित घेऊन जावे असे आव्हानही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. म्हणजे जूनमध्ये, आता बघा, जून म्हणजे याच महिन्यात, आता जून महिन्यात तुम्हाला 3 महिन्याचे, बघा, जूनमध्ये तुम्हाला याच महिन्यात तुम्हाला आता 3 महिन्याचे धान्य एकत्रित दिले जाणार आहे. आता 3 महिन्याच्या धान्य वाटपास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 21% धान्य गोदामामधून उचलण्यात आले आहे. लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेतील धान्य वाटपासाठी ऑगस्टपर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल 31 मेपर्यंत करून त्याचे वाटप 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. बघा, 30 जूनपर्यंत तुम्हाला हे धान्य वाटप होणार आहे. त्यानुसार जूनच्या नियतनाची उचल जलद गतीने पूर्ण करावी व जुलै व ऑगस्टच्या नियतनाची उचल सुरू करावी अशा सूचना पुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत. ओके. पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती आहे. जिल्ह्यांकडून पूर्ण क्षमतेने अन्नधान्याची उचल करण्यासाठी वाहनांची संख्या वाढवण्यात यावी. धान्याची उचल ही जलद गतीने होण्याकरिता धान्याची उचल ही थेट
वॅगनमधून करण्यात यावी। त्यासाठी सुट्टीच्या अर्थात शनिवारी रविवारी भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामामधून उचल देण्यात येणार आहे, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे या दिवशी देखील अन्नधान्याची उचल करण्यात यावी। तर बघा, आता तुम्हाला या बातमीनुसार तुम्हाला आता सिंपल सोप्या भाषेत सांगतो बघा, जूनमध्येच म्हणजे आता तुम्हाला याच महिन्यात 3 महिन्याचे धान्य मिळणार आहे आणि 30 जूनपर्यंत हे धान्य वाटप चालणार आहे। 30 जूनपर्यंत वाटप चालणार आहे। 30 जूनपर्यंत वाटप चालणार आहे आणि तुम्हाला 3 महिन्याचे म्हणजे ऑगस्टपर्यंतचे धान्य एकत्र 3 महिन्याचे तुम्हाला या जून महिन्यातच दिलं जाणार आहे पावसामुळे। आलं तुमच्या लक्षात? चला, ही बातमी समजली तुम्हाला। पुढील बातमी बघा आता। त्यानंतर बघा बातमी नंबर 2। बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता, विना अडथळा पीएम किसानचे 2000 रुपये हवे तर ही 3 कामे लगेच करा। हे बघा, देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षासाठी 6000 रुपये मिळत असतात। केंद्र सरकारच्या केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून दिले जातात। केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत 19 हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली आहे। शेतकरी मित्रांनो, लाभ घेण्यासाठी तुम्हाला आता ई-केवायसी, बँक खातं, आधार लिंक आणि जमीन पडताळणी आवश्यक आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून महिन्यात मिळेल अशी शक्यता आहे। त्यामुळे जर तुम्हाला ही योजनेचा पैसा विना अडथळा हवा असेल तर शेतकऱ्यांनी विना अडथळा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणं गरजेचे आहे। बँक खातं आणि आधार क्रमांक लिंक असणं आवश्यक आहे। तसेच शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असणं आवश्यक आहे। आलं तुमच्या लक्षात? तर ही मोठी अपडेट होती पीएम किसान योजनेसंदर्भात। हे बघा, पीएम किसान योजनेचे हे 2000 रुपये तुम्हाला आता या महिन्यात मिळणार आहेत, जून महिन्यात मिळणार आहेत। तर जून महिन्यात जरी तुम्हाला विना अडथळा हे पैसे तुमच्या खात्यात पाहिजे असतील तर तुम्हाला पहिले ई-केवायसी करणं गरजेचे आहे। तुम्ही सर्वांनी ई-केवायसी करा, तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक करा, तसेच जमीन पडताळणी करून टाका। एवढे 3 काम तुम्ही पटकन करा। जरी हे 3 काम केले तर लगेच तुमच्या खात्यात जे पैसे आहेत पीएम किसान योजनेचे ते लवकरात लवकर लगेच जमा होतील, म्हणजे विना अडथळा ते पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। आलं तुमच्या लक्षात? चला, पीएम किसान योजनेसंदर्भात पण बातमी तुम्हाला समजली। आता पुढील जी बातमी आहे, पुढील बातमी आपण जाणून घेऊया। चला, पुढील बातमी बघा आता। चला, आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत। सर्वात मोठी बातमी नंबर 3 आहे। हे बघा, बातमी नंबर 3, पुढील 3 दिवस मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा। जाणून घ्या कसे असेल हवामान। हे बघा, पुढील 3 दिवसांमध्ये मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार तारीख 29 मे रोजी हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। तसेच मराठवाडा विभागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा धोका कायम असून शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे। तर बघा, यावेळी वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता असल्याने झाडाच्या ज्या काही फांद्या तुटण्याचा, वीज पडण्याचा तसेच वीज पुरवठ्यात अडथळा निर्माण होण्याचा धोका असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। तर बघा, तर जो काही वाऱ्याचा वेग आहे तो अधिक आहे, त्यामुळे तुम्ही झाडाखाली थांबू नका बरं, कारण झाडाच्या फांद्या तुटतात
तसेच वीज पडण्याच्या तसेच वीज पुरवठ्यात अडथळा निर्माण होण्याचा देखील धोका इथे व्यक्त करण्यात आलेला आहे हवामान विभागाने. त्यानंतर बघा, शेतकऱ्यांनी काढणीस तयार पिकांची योग्य खबरदारी घ्यावी. उघड्यावर ठेवलेले धान्य किंवा पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे. तसेच शक्य असल्यास शेती संबंधीची कामे पुढे ढकलावीत असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. पुढे बघा, नागरिकांनी वादळादरम्यान घरात सुरक्षित राहावे. वीज चमकत असताना उघड्यावर असलेली धातूची साधने किंवा मोबाईलचा वापर टाळावा. प्रवास टाळावा किंवा अत्यंत आवश्यक असल्यास खबरदारी घेऊनच प्रवास करावा असे आवाहन विद्यापीठातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आलं तुमच्या लक्षात? तर बघा, पावसासंदर्भात ही बातमी ते आता तुम्ही सर्व्हिसकडे बघत आहात. वातावरण पावसाचं झालेलं आहे, भरपूर ठिकाणी पाऊस चालू आहे. मध्ये मध्ये रात्री पाऊस होऊन जातो, त्यानंतर सकाळी एकदम ढगाळ वातावरण असतं आणि रात्री पाऊस येत आहे. अशा पद्धतीने वातावरण सध्या आपण बघतच आहोत आपल्या महाराष्ट्र राज्यात. ठीक आहे, पावसासंदर्भात ही बातमी महत्त्वाची होती. ही बातमी पण तुम्हाला समजली. सावधगिरी ठेवायची आहे, फक्त तुम्ही सावध राहा, सतर्क राहा. कारण बघा, झाडाच्या फांद्या तुटतात, वीज पडते, या गोष्टी होत असतात. त्यामुळे तुम्ही सावध राहा, सुरक्षित राहा. आणि जरी असं काही वातावरण झालं तर तुम्ही घरातच राहा. ओके, घरात सुरक्षित राहा. ओके, अशा नागरिकांना या सूचना आहेत महत्त्वाच्या. चला, ही बातमी तुम्हाला समजली. आता यानंतरची शेवटची बातमी बघा आणि आपण व्हिडिओ थांबवू. चला, आता शेवटची बातमी बघून जा. चला, आता आपण बातमी नंबर 4 बघणार आहोत. ही शेवटची बातमी आहे. ही बातमी बघून जा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबवू. चला, ही शेवटची बातमी बघून जा, महत्त्वाची बातमी आहे. बघा, घरात पाणी गेलेल्या नागरिकांना 10,000 रुपयाची मदत केली जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. तर बघा, आता घरात पाणी गेलेल्या नागरिकांना 10,000 रुपयाची, हे बघा 10,000, तर 10,000 रुपयाची मदत केली जाणार आहे. तर त्या संदर्भात माहिती बघा, घरात पाणी गेलेल्या नागरिकांना 10,000 रुपयाची मदत केली जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. बघा, गेल्या काही दिवसांपासून बारामती परिसरात अतिवृष्टीने थैमान घातले आहे, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पिंपळी परिसरात नीरा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या 4 दिवसात गुरुवारी दुसरा पाहणी दौरा करीत नुकसानाची माहिती घेतली. रविवारी दिनांक 25 बारामती शहर आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. बघा, तर बघा, ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्याच दिवशी उपमुख्यमंत्री पवार सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करीत बारामतीत पोहोचले. सोमवारी दिनांक 26 तारखेला दिवसभर पवार यांनी बारामती शहर तालुक्यासह इंदापूर तालुक्याचा पाहणी दौरा करीत नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पवार यांनी गुरुवारी दिनांक 29 पाहणी दौरा केला. बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त गावाची पाहणी केली. दरम्यान पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांसमवेत संवाद साधला. यावेळी पवार यांनी पंचनामे उरकले का, धान्य देण्यास सुरुवात झाली आहे, हे बघा, धान्य मिळाले का असा सवाल करीत शासनाच्या उपाययोजनेबाबत माहिती देत शेतकऱ्यांना आश्वस्त केले. पवार म्हणाले, ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे त्यांना 10,000 रुपयाची मदत केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत. बघा, तर बघा, इथे एक लाईन आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले बारामतीमध्ये, बरं,
बारामतीमध्ये ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहेत त्यांना 10,000 रुपयाची मदत केली जाणार आहे. आलं तुमच्या लक्षात? तर हे बातमी होती बारामती संदर्भात. तर बघा, पाणी घरात गेले म्हणून नागरिकांना 10,000 रुपयाची मदत केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी घेतला मोठा निर्णय. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आजच्या ताज्या बातम्या बघितल्या आणि तुम्हाला सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी माहिती दिली. बघा, लाडक्या बहिणींनो पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. तर पटापट तुम्ही आता पैसे काढून घ्या. खातं चेक करा, SMS चेक करा. ज्यांना कुणाला पैसे आले नसतील त्यांना पुढील 1-2 तासात पैसे येऊन जातील. जरी पुढील 1-2 तासात नाहीच आले तर तुम्हाला पुढील 1-2 दिवसात पैसे 100% खात्यात तुमच्या जमा होऊन जाणार आहे. आलं लक्षात? कारण जो काही कालावधी आहे पैसे येण्यासाठी, जरी आज पैसे सुरू झाले तर पुढील 5 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येतात हळूहळूपणे. आलं तुमच्या लक्षात? ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला माहिती दिली. तसेच आजच्या ज्या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या होत्या, कामाच्या बातम्या होत्या, त्या बातम्या पण मी तुम्हाला सांगितल्या. सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलं. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. मग लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात आणि ताज्या बातम्या अशाच पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.